नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे वेवलेंथ सिलेक्टर. आता वेवलेंथ सिलेक्टरमध्ये तुम्हाला मागच्या वेळेस बोललो तुम्ही की काय काय यूज करतात. प्रिझम यूज करतात, डिफ्रॅक्शन ग्रेटिंग यूज करतात, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये आपण आज पाहणार आहे ग्रेटिंग. आता ॲक्च्युली ग्रेटिंगचं वर्किंग काय असतं. आता ग्रेटिंगच्या वर्किंगमध्ये जनरली डिफ्रॅक्शन ग्रेटिंग आणि ट्रान्समिशन ग्रेटिंग असे दोन टाईप्सचे ग्रेटिंग्स असतात. पुन्हा एक वेळा सांगतो, ग्रेटिंग आर टू टाइप्स, डिफ्रॅक्शन ग्रेटिंग आणि ट्रान्समिशन ग्रेटिंग. आता याचा आपला यूज काय ते आपण बघू. आर मोस्ट इफेक्टिव्ह वन इन कन्वर्टिंग पॉलिक्रोमॅटिक लाईट टू मोनोक्रोमॅटिक लाईट. सगळे मोनोक्रोमॅटर जे असतात ते काय करत असतात, पॉलिक्रोमॅटिक लाईटचं काय करतात, मोनोक्रोमॅटिक लाईटमध्ये कन्वर्ट करतात, बरोबर आहे. मग ग्रेटिंग ॲक्च्युली ग्रेटिंगचं वर्किंग काय आहे, ॲज अ रिझोल्युशन ऑफ ±0.1 नॅनोमीटर कुड बी अचीव्ड बाय युझिंग ग्रेटिंग. म्हणजे तुम्हाला जर एखादे वेवलेंथचं रॅडिएशन्स जर तुम्हाला ±0.1 नॅनोमीटरमध्ये जरी पाहिजे असेल तरी ते डिफ्रॅक्शन ग्रेटिंगने काय करता येईल, तुम्हाला ॲडजस्ट करता येईल. दे आर कॉमनली यूज इन स्पेक्ट्रोफोटोमीटर. म्हणजे याचा अर्थ काय, ±01 नॅनोमीटर म्हणजे काय, तुम्हाला जर बँडविड्थ ही एकदमच काय भेटते, नॅरो भेटते. आणि नॅरो बँडविड्थ असेल तर तुमचं ॲब्सॉर्प्शन कसं होतं, स्ट्रॉंग होतं, बरोबर आहे. म्हणून डिफ्रॅक्शन ग्रेटिंग हे जनरली यूज केलं जातं जास्त प्रमाणात. कशामध्ये यूज केलं जातं, दॅट इज स्पेक्ट्रोफोटोमीटर. मग ग्रेटिंग्स आर टू टाइप्स, डिफ्रॅक्शन ग्रेटिंग अँड ट्रान्समिशन ग्रेटिंग, बरोबर आहे. मग आता आपण पाहू डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. ॲक्च्युली डिफ्रॅक्शन ग्रेटिंग हे प्रिपेअर कसं करतात ते याच्यात दिलेलं आहे. मोर रिफाइंड डिस्पर्शन ऑफ लाईट इज ऑब्टेन्ड बाय मीन्स ऑफ डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. मोर रिफाइंड मीन्स वॉट, नॅरो. म्हणजे तुम्हाला जर रिफाइंड नॅरो बँडविड्थ पाहिजे असेल सोर्स ऑफ रेडिएशनमधून, बरोबर आहे, तर तुम्हाला काय यूज करावं लागेल, डिफ्रॅक्शन ग्रेटिंग यूज करावं लागेल. त्यालाच काय म्हणतात मग, बाय मीन्स ऑफ वॉट, डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. दिस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ पॅरलल लाईन्स, बरोबर आहे. एक दोन पॅरलल लाईन्स असतात. दिस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ पॅरलल लाईन्स. त्यालाच काय म्हटलं जातं, ग्रूज म्हटलं जातं. ग्रूज म्हणजे काय, एक प्रकारचे होल्स असतात, त्याला काय म्हणतात, ग्रूज म्हणतात. अबाउट 15,000 to 30,000 पर स्क्वेअर इंच इज रूल्ड ऑन हायली पॉलिश्ड सरफेस ऑफ ॲल्युमिनियम, बरोबर आहे. एक ॲल्युमिनियमचा पॉलिश्ड सरफेस घेतलेला असतो. आता एक दोन प्रकारचे पॅरलल लाईन्स आहेत, बरोबर आहे. त्या पॅरलल लाईन्सला कशाने कोटिंग केलेली आहे, ॲल्युमिनियमने कोटिंग केलेली आहे, बरोबर आहे. आता ॲल्युमिनियमने कोटिंग केल्यानंतर त्याच्यात काय, ग्रूज आपण काय करणार आहे, तिथं इचिंग करणार आहे, म्हणजे तयार करणार आहे, बरोबर आहे. मग इचिंग करत असताना ग्रूजचं काय म्हटलं आहे त्यांनी, 15,000 ते 30,000 पर स्क्वेअर इंच, बरोबर आहे. म्हणजे एवढा डिफरन्स ठेवायचा आहे की त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला ग्रूज फॉर्म होते. These gratings are replica means what, reflection, made from master grating by coating the original master grating with epoxy resin and are removed after setting, बरोबर आहे. आता कोटिंग केलेले कशाने केले असते, एक ॲल्युमिनियमने असते आणि दुसरा एक अजून सांगतो, गोल्डची कोटिंग असते, बरोबर आहे. आता हे जे तुम्ही काही ग्रूज तयार करणार आहे त्याला कोटिंग केलेले असते, बरोबर आहे. माझी कोटिंग कशामुळे केली असते, कारण की त्याला रिफ्लेक्शन यायला पाहिजे म्हणून, बरोबर आहे. माझं रिफ्लेक्शन आल्यानंतर त्याचं काय होईल, मग नॉर्मल ग्रेटिंग आणि डिफ्रॅक्शन ग्रेटिंग काय इझिली तुम्हाला डिटेक्ट करता येईल. हे पाय तुम्हाला दिसतंय का, इथं ही लाईन्स ड्रॉ केलेली आहे, बरोबर आहे. हे ग्रूज बनवले, दिसतंय काय, ग्रूज, दिस वन इज ग्रूज, बरोबर आहे. आणि हा कुठला सरफेस आहे, हा लाईन्स ड्रॉ केलेला आहे तो ॲल्युमिनियमचा सरफेस, बरोबर आहे. ॲल्युमिनियमच्या सरफेसवर असे ग्रूज केलेले आहेत. मग एका ग्रूजची आपण जर कॅल्क्युलेशन जर केलं तर किती म्हटलंय त्यांनी, 15,000 ते 30,000 स्क्वेअर पर इंच. टू मेक द सरफेस रिफ्लेक्टिव्ह, अ डिपॉझिट ऑफ ॲल्युमिनियम इज मेड ऑन द सरफेस, बरोबर. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं गेलं आहे की ॲल्युमिनियमची कोटिंग केली असते कशामुळे, रिफ्लेक्शन होण्यासाठी. In order to minimize the greater amount of scattered radiation and appearance of unwanted radiation of other spectral orders, the gratings are placed to concentrate the radiation into single order. आता काही वेळेस काय होतं, जेव्हा इन्सिडेंट लाईट एखाद्या ग्रूजवर पडतो, बरोबर आहे,
तेव्हा नंबर ऑफ स्कॅटर रेडिएशन्स काय होतात, इमिट होत असतात. बरोबर आहे. म्हणजे अनवॉन्टेड रेडिएशन असतात ते आपल्याला काय करू शकतो, आपण ते रिमूव्ह करू शकतो. कशाने? बाय यूज ऑफ व्हॉट? ग्रेटिंग. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जो काही तुमचा एक लाईट लागणार आहे कॉन्सन्ट्रेट, तोच तुम्ही एक ठेवू शकता. बरोबर आहे. दुसरं काय म्हटलंय त्यांनी? ट्रान्समिशन ग्रेटिंग. डिफ्रॅक्शन ग्रेटिंग पाहिलं आपण. दुसरं काय घेणार? ट्रान्समिशन ग्रेटिंग. इट इज सिमिलर टू डिफ्रॅक्शन ग्रेटिंग बट रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस इन्स्टेड ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर आहे. आता याच्यामध्ये दोघांमध्ये फरक काय आहे की डिफ्रॅक्शन ग्रेटिंगमध्ये काय होतं? रिफ्लेक्शन होतं. आणि ट्रान्समिशन ग्रेटिंगमध्ये काय होतं? रिफ्रॅक्शन होतं. बरं दिसतंय का तुम्हाला? इथं रिफ्रॅक्शन होतंय. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, हे पण इकडे रिफ्रॅक्शन होतंय. खाली जातो लाईट, त्याला काय म्हणतात मग? रिफ्रॅक्शन म्हणतो. जो वरती जातो त्याला काय म्हणतात? रिफ्लेक्शन म्हणतात. रिफ्रॅक्शन प्रोड्युसेस रिइन्फोर्समेंट. दिस ऑकर्स वेन रेडिएशन ट्रान्समिटेड थ्रू ग्रेटिंग रिइन्फोर्स विथ द पॅरल रिफ्लेक्टेड रेडिएशन. जेव्हा एखादा लाईट पास होतो कशामधून? ग्रेटिंगमधून, तेव्हा काय होतात? ते रेडिएशन काय होतात? मग रिफ्रॅक्ट होतात. बरोबर आहे. आणि रिफ्रॅक्टेड झाल्यानंतर काय होतात? मग हा दिसतो का तुम्हाला इथून? ही तुमची काय आहे? ग्रेटिंग आहे. बरोबर आहे. इथून लाईट पास केला आहे, हा अनडिव्हिटेड बीम आहे. इथून तुम्हाला नंबर ऑफ काय दिसत आहेत? रेज दिसत आहेत. डिफ्लेक्टेड बीम म्हटलं तरी चालेल त्याला, किंवा रिफ्रॅक्शन म्हटलं तरी चालेल. एक 100 नॅनोमीटरचा, एक 200 नॅनोमीटरचा, एक 300 नॅनोमीटरचा, एक 400 नॅनोमीटरचा आहे. मग तुम्हाला कुठला नॅनोमीटरचा लाईट पाहिजे याच्यामध्ये काय करता येतात? मग ते ॲडजस्ट करता येतं. बरोबर आहे. मग डिफ्रॅक्शन ग्रेटिंग याच्यामध्ये काय असतं? जनरली ट्रान्समिशन ग्रेटिंगमध्ये जनरली काय असतं? रिफ्रॅक्शन असतं इन्स्टेड ऑफ व्हॉट? रिफ्लेक्शन. आता ॲडव्हान्टेजेस पाहू. ग्रेटिंग्स हॅव हायर अँड लिनियर डिस्पर्शन कम्पेअर्ड टू प्रिझम. आता प्रिझम आणि ग्रेटिंगमध्ये जर ॲडव्हान्टेज करायचं राहिलं, डिफरन्स करायचं राहिलं, तर ग्रेटिंग्स काय असते? हायर अँड लिनियर डिस्पर्शन कम्पेअर्ड टू प्रिझम. ठीक आहे. हायर म्हणजे काय? तुम्हाला नंबर ऑफ रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन जास्त भेटले. कशामध्ये? ग्रेटिंगमध्ये. जेवढे रिफ्रॅक्शन किंवा रिफ्लेक्शन जास्त, तेवढ्या वेवलेन्स काय होतात? नंबर ऑफ वेवलेन्सचे आपल्याला लाईट भेटतात. आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करता येतं? मग इझिली ॲब्सॉर्बन्स कुठला पाहिजे एखाद्या सोल्युशनला, हे ग्रेटिंगमधून इझिली तुम्हाला डिटेक्ट करता येतं कम्पेअर्ड टू प्रिझम. कॅन बी यूज ओव्हर अ वाईड वेवलेंथ रेंजेस. हे बघा इथं दिलेलं आहे. वाईड वेवलेंथ रेंजेस म्हणजे काय? ग्रेटिंगमध्ये तुम्ही नंबर ऑफ वेवलेन्स काय करू शकता? चेंज करू शकता. प्रिझममध्ये तुम्हाला इतके वेवलेन्सचे रेंजेस भेटणार नाही. ग्रेटिंग कॅन बी कन्स्ट्रक्टेड विथ मटेरियल्स लाईक ॲल्युमिनियम. ग्रेटिंग तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे कशाने बनवतात? ॲल्युमिनियम. विच इज रेजिस्टन्स टू ॲटमॉस्फिअरिक मॉइश्चर. म्हणजे ॲल्युमिनियम हा काय असतो? मॉइश्चर सोबत रिॲक्ट होत नाही. बरोबर आहे. हा काय असतो? रेजिस्टन्स असतो. कम्पेअर टू तुमचा प्रिझम हा काय होतो? रिॲक्टिव्ह असतो मॉइश्चर सोबत. प्रोव्हाइड लाईट ऑफ नॅरो वेवलेंथ. तुम्हाला वेवलेंथ ही जेवढी नॅरो असेल तेवढं तुमचं ॲब्सॉर्प्शन चांगलं आहे. ऑलरेडी सांगितलं गेलेलं आहे. बरोबर आहे. मग ग्रेटिंगमध्ये काय असते? वेवलेंथ काय असते? नॅरो असते. नो लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू ॲब्सॉर्प्शन. याच्यामध्ये एनर्जी लॉस व्हायची शक्यता फार कमी असते ग्रेटिंगमध्ये. बरोबर आहे. कारण की ग्रेटिंग काय करतं? सगळ्या प्रकारचे वेवलेंथ काय करतं? स्वतः रिफ्लेक्ट करून कुठे जातात? ते मग सगळे सॅम्पलवर जातात. त्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन होत नाही. कंपॅरिझन पाहू. प्रिझम आणि ग्रेटिंगमध्ये कंपॅरिझन. प्रिझम कशापासून बनला असतो? आता ग्लास. आता विजिबल रिजनमध्ये तुम्हाला एखादं सॅम्पल रन करायचं असेल तर कवेट कसली घ्यावी लागेल? तुम्हाला ग्लासची घ्यावं लागेल. आणि जर UV IR रिजनमध्ये असेल तर क्वार्ट्सची घ्यावं लागेल. बरोबर आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं गेलेलं आहे. क्वार्ट्स किंवा फ्यूज सिलिका. ग्रेटिंगमध्ये काय आहे? ग्रूड ऑन हायली पॉलिश सरफेस लाईक ॲल्युमिनियम. ऑलरेडी सांगितलं गेलं आहे. ग्रूव्ज तयार होतात. नंबर ऑफ ग्रूव्ज तुम्हाला दाखवले मी. ठीक आहे. आणि पॉलिश सरफेस असतो. सरफेस कुठला असतो? मग ॲल्युमिनियमचा सरफेस असतो. वर्क प्रिन्सिपल. अँगल ऑफ इन्सिडंट. याच्यामध्ये काय पाहिलं होतं? प्रिझममध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आय. ग्रेटिंगमध्ये काय आलं? लॉ ऑफ डिफ्रॅक्शन. एल लॅम्बडा इज इक्वल टू डी साईन आय प्लस मायनस काय असतो? साईन थिटा. बरोबर आहे. याच्यामध्ये आय पण दिलेला आहे इथं. इथे तुम्हाला आय, दिस इज द आय इज अँगल ऑफ इन्सिडंट. बी मीन्स व्हॉट? ब्लेज अँगल.
आर मीन्स व्हॉट, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, बरोबर आहे, सॉरी अँगल ऑफ रिफ्लेक्शन. याच्यामध्ये तुम्ही ते आय अँगल डिटेक्ट करू शकता आणि त्याची एकदाची किंमत जर तुम्ही पुट केली, बरोबर आहे, एन लॅम्बडा इज इक्वल टू डी साइन आय प्लस मायनस साइन थिटामध्ये, तर तुम्ही इझिली काय डिटेक्ट करू शकता की नंबर ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे आणि कुठल्या वेव्हलेंथला ॲब्सॉर्प्शन झालेलं आहे. मेरिट्स अँड डिमेरिट्स. प्रिझम गिव्स नॉन लिनियर डिस्पर्शन, हेन्स नो ओव्हरलॅप ऑफ स्पेक्ट्रल ऑर्डर. आता डिस्पर्शन याच्यात कमी असतं कम्पेअर टू ग्रेटिंग हॅव लिनियर डिस्पर्शन, हेन्स ओव्हरलॅप ऑफ स्पेक्ट्रल ऑर्डर, म्हणजे याच्यात ओव्हरलॅपिंग काय होते, जास्त होते कम्पेअर टू प्रिझम. इट कॅन्ट बी यूज ओव्हर कन्सिडरेशन वेवलेंथ रेंजेस. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं गेलं आहे की तुम्हाला जर वेवलेंथचे रेंजेस जर जास्त पाहिजे असतील, डिफरंट पाहिजे असेल, ठीक आहे, तर तुम्हाला प्रिझममध्ये भेटणार नाही, पण याच्यामध्ये तुम्हाला काय शकतो ग्रेटिंगमध्ये भेटू शकतो, कारण की वेवलेंथ रेंजेस काय वाईड आहेत. प्रिझम आर नॉट स्टर्डी अँड लॉंग लास्टिंग. ग्रेटिंग्स आर स्टर्डी अँड लॉंग लास्टिंग. म्हणजे तुम्हाला जे काही त्याच्यात ॲनालिसिस भेटणार आहे किंवा ॲब्सॉर्प्शन भेटणार आहे किंवा वेवलेन्स याच्यामध्ये प्रिझममधून काय असतात, मग लॉंग लास्टिंग नसतात किंवा स्टडी नसतात, बरोबर आहे. याच्यामध्ये लॉंग लास्टिंग असतात आणि काय असतात, स्टडी असतात. आता काय सॅम्पल होल्डर. सॅम्पल होल्डर म्हणजे काय, आता तर कवेट म्हणता तुम्ही, जेव्हा कलर इमिटरचा एक्सपेरिमेंट करतात तेव्हा तुम्ही कवेट यूज केलेली. द सेल ऑर कवेट आर यूज फॉर हँडलिंग लिक्विड सॅम्पल. सगळ्यांना माहिती आहे लिक्विड सॅम्पलसाठी काय लागते, कवेट लागते. द सेल मे आयदर बी रेक्टँग्युलर ऑर सिलेंड्रिकल. दोन टाईपचे सेल असतात, एक रेक्टँग्युलर असते आणि काय असते, सिलेंड्रिकल असते, म्हणजे गोल असते. फॉर स्टडी इन UV रिजन. आता UV रिजनमध्ये एखादं सॅम्पल तुम्ही स्टडी करताय, द सेल आर प्रिपेअर्ड फ्रॉम काय लागतं, गॉड्स ऑर फ्यूज सिलिका. UV रिजनमध्ये काय लागतं तुम्हाला, मग एक तर क्वार्ट्स पासून बनलेली पाहिजे तुमची कवेट किंवा फ्यूज सिलिका, वेअरॅज कलर करेक्टेड. फ्यूज ग्लास इज यूज फॉर विजिबल रिजन, बरोबर आहे. ग्लास कशामध्ये वापरतात, विजिबल रिजनमध्ये, म्हणजे UVIR रिजनमध्ये क्वार्ट्स आणि फ्यूज सिलिका, बरोबर आहे, आणि विजिबल रिजनमध्ये काय, मेड अप फ्रॉम ग्लास. द सरफेस ऑफ ॲब्सॉर्बिंग सेल मस्ट बी कीप्ड स्क्रपलसली क्लीन. म्हणजे कसं पाहिजे, तुम्ही जेव्हा एखादं सॅम्पल कवेटमध्ये टाकतात, तर कवेटमध्ये टाकल्यानंतर काय होतं, ते सरफेस जो असतो त्याच्यावर थोडंफार लिक्विड पळून जातं तुमचं. मग बाहेरच्या सरफेसवर लिक्विड तुम्हाला साफ करायचं, तुम्ही काय वापरतात, फिल्टर पेपर वापरतात, बरोबर आहे. मग तो सरफेस कसा पाहिजे, क्लीन पाहिजे. जेवढा सरफेस क्लीन तेवढं ॲब्सॉर्प्शन तुम्हाला इझिली डिटेक्ट करता येईल. नो फिंगरप्रिंट्स और ब्लॉचेस शुड बी प्रेझेंट ऑन सेल. एकदा जर तुम्ही सेल कवेट हातात धरली आणि तिला पुसून घेतली चांगली, बरोबर आहे, पुसून घेतल्यानंतर डायरेक्ट कशामध्ये ॲड करायचं, कशामध्ये इन्सर्ट करायचं, तुमच्या कलर इमिटरच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये. क्लिनिंग इज कॅरी आउट वॉशिंग विथ डिस्टिल वॉटर. शक्यतोवर तुम्ही डिस्टिल वॉटर यूज करा, बरोबर आहे, किंवा डायल्यूट अल्कोहोल आणि ॲसिटोनने काय करायची, कवेटला वॉश करायची. हे कवेटचं स्ट्रक्चर आहे, रेक्टँग्युलर. सॅम्पल होल्डरपर्यंत आज आलो आहे, डिटेक्टर आपण उद्या पाहू. थँक्यू.